जय शिवराय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण नवीन काहीतरी घेणार आहे. आणि बघा, आपण आता खूप दिवसानंतर तर बघू शकता किती बॅकग्राऊंड असं अलग आहे आणि तिथं आहे बघा. तुम्हाला माझ्या पाठीमागं किती खूप सारे घर ते दिसतं असं बघा. आता चला आपण जाऊया मस्तपैकी काय बनले स्वयंपाकला, चला बघू मस्तपैकी. तर चलो उधर हम जाएंगे, हम आता जाएंगे इधर से. खूप ऊन पडले आणि ऊन पण लय लागायला लागले, खूप ऊन पडले. चलो उधर हम जाएंगे. आले काय चालू आहे? काय चालू आहे? चपात्या खायचं ना आपल्याला. एवढं पीठ काय एवढं हां मग मला कुठं भूक लागे एवढी, तसं खाल्ली आता एवढी भूक लागेल. काय भाजी कोणती? भेंडी काय? भेंडी तो अशी. हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, आपली सकाळ सकाळी सुरुवात इथून होते. चहा पाणी झाल्यानंतर तुम्हाला माहीत आहे आंघोळ, नाश्ता, जेवण. तर सध्या कल्पना कणिक आणि पीठ तिनीत आहे गव्हाचं बघा. खूप जोरात तयारी चालू. कोणाला माझ्या हातची पोळी खायची ते पण नक्की सांगा, आणि ज्याला खायचे ते नक्की येऊ शकतो बरं का. आणि नको सांगा कसं आहे, मला आणखी पीठ जास्त तुमच्या हातात खाऊच ते हॉटेलमध्ये खायला. आणि खरं तर मित्रांनो, आपला मेनू आवडता कोणचा असतो तुम्हाला तर माहीत आहे. फक्त आणि फक्त भाजीमध्ये कुठं तर भेंडी दाखवतो तुम्हाला मित्रांनो. बघा, कल्पना तिच्या हातची भेंडी खरंच एवढी भारी होती की काय सांगत. मला तरी वाटतं प्रत्येक वेळेस ती भाजी जी करते ना, सगळ्यात भारी जर म्हणलं तर भेंडी करते. आणि तशीच स्वादिष्ट आणि आपल्याला आवडणारी अशी भेंडी कल्पना करते. ते दाखवतो तुम्हाला बघा. हे बघा, वाव मित्रांनो, वास आला का तुम्हाला भाजीचा? वा वा वा. तर अशा प्रकारे शेंगदाणे बघा त्याच्यामध्ये. हा, मला भूक लागली मग हात ती बोलून. आणि बघा, तुम्ही तर आताच म्हणले मला भूक नाही, एवढं उंडा कशाला तिकडे आहे. ते बघूनच कसे मस्त पोटामध्ये पाणी सुटलंय. काय सांगा, तुम्हाला सांगतो मी, भेंडी मला एवढी आवडती. आणि आपल्या दादाला असेल, जिजाऊला असेल, म्हणजे लेकराला सुद्धा खरंच भेंडी लय आवडती, मला सुद्धा लय आवडते. आणि मित्रांनो, आता हे नाही का ना, मला पोळ्याला थंडाला बरं का, ते पण तुम्ही नक्की बघा. खरंच मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल आपलं जे शेताचं बॅकग्राऊंड आहे ते सध्या आपलं नाही. आणि आता कल्पनाला काही अचानक जर काम निघलं तर थोडंफार हातभार लावून हे तर गरजेचं आहे. त्यामुळे मला एवढं सांगायचं मित्रांनो, आपल्या ह्या ब्लॉगमध्ये कधी मी आपल्या अर्धांगीला व आपल्या दामिनीला काही ना काहीतरी हातभार जर लावला तर नक्कीच सगळ्यात मिळून सगळं व्यवस्थित होतं. म्हणजे जी गोष्ट आपल्याला उशिरा होती ती लवकर होती. त्यामुळे एखाद्या दिवस हातभार लावला तर काही अडचण नाही. नक्कीच सांगा मित्रांनो, हे जे आम्ही करतोय हे बरोबर आहे की नाही. आणि मित्रांनो, खरंच कंटिन्यू याच्यानंतर आपला हा मिनी ब्लॉग येतच राहील. कारण सध्या आपण जे आहे आपलं लोकेशन सगळं चेंज झालेलं आहे त्यामुळे. आणि खरं तर कल्पना बघा, कसा तिंबू चालला सर उंडा पातळ करून टाकला त्यांनी. तब्येत बरोबर. तुम्ही सांगा, उंडा पातळ असला की घट असला, पोळी कोणती याची चांगली येते बरं? की केवळ आणि बघा, खरंच लेडीजला किती काम असतंय आणि माणसाला काहीच काम नसतं मित्रांनो. खुशाल बसतोय आम्ही पोंगा. ही कल्पना बघा कवाची किती कमी होती. त्याच्यानंतर चहा असेल, पाणी असेल, जेवण असेल, आपल्याला काय आंघोळ करायची आणि मस्तपैकी हिंडायचं बसायचं. पण लेडीज पुन्हा उंडा तिंबू बेजार झाले त्या बघा, खूप मोठा भयानक काम असतं. उंडा तसा आहे तिंबाला मोठा. आपल्याकडे आवडून देणं, त्यांना आंघोळ घालणं, गणपावडे करणं. आपल्याला काय नुसतं बसायचं. मला आंघोळ सुद्धा करणं व्हायला पाहिजे. कारण माझी आंघोळ पण झाली, त्यानंतर स्वयंपाक त्याच्यावर झाला आहे, चहा पाणी पिण्यास केला आहे. आपण नुसते बसलोय. फक्त माणसाला नुसतं वरचीवरच काम असतंय मित्रांनो, बरोबर नाही? तरी पण माझंच काम दिसतं, बरोबर आहे का?
तर बघा अशा पद्धतीने आता कल्पनाने ओंडा तिमून तो कणिक तिमून आता मस्तपैकी ती गॅसवर शेगडीवर स्वयंपाक करणार आहे व पोळ्या करणार आहे. इकडं आहे किचन बघा किती खूप छान आहे. आणि तू दाखव, ही बघा आपली शेगडी. तर मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे सध्या खूप गॅसचा विषय आहे, त्यामुळे आपण काय केलं लेणीवरची शेगडी आणलेली परी आणि ही लेणीवरची शेगडी जी आहे थोडा वेळ तापायला लागतो पण खरंच खूप भारी आहे, कारण आपली जी बचत आहे गॅसची ती सुद्धा होते आणि स्वयंपाक बी एकदम छान होतो. मित्रांनो एवढं की थोडा उशीर लागतो पण आपल्याला मेंटेन्स काहीच नाही. आणि तुम्हाला तर माहीत आहे सध्या आपण दुसरीकडं शिफ्ट झाल्यामुळं आपल्याला गॅस कनेक्शन भेटत नाही, त्यामुळे आपण न विलाजाने आणि पर्याय नसल्यामुळे आपण ही बघा शेगडी आणलेली. आणि ही जी शेगडी आहे मित्रांनो खरं तर ही पूर्ण डिझाईनमध्ये आहे आणि त्याच्यानंतर ही जी शेगडी आहे डायरेक्ट स्क्रीन टच आपला जो मोबाईल असतो का त्या पद्धतीनं ही शेगडी आहे. आणि खरंच याचे खूप फायदे आहेत. अक्षरशः कुठं जरी हात ठेवला तर करंट लागत नाही आणि लवकर तापते आणि खरंच खूप भारी आहे. आणि याची गॅरंटी वॉरंटी जवळपास मित्रांनो होम सर्व्हिस आहे. होम सर्व्हिस म्हणजे मित्रांनो साध्या भाषेत सांगायचं जर म्हणलं तर डिलिव्हरी म्हणजे ज्यावेळेस आपण आपल्या शरीरात नॉर्मल काही जरी करंट लागला असेल, काही थोडा प्रॉब्लेम जर लागला असेल तर त्यामुळे नुसता फोन जरी केला, आपल्याकडे एक कंपनीचं कार्ड दिलेलं आहे आणि त्या कार्डावरती आपण फोन जरी केला तर कंपनीचा व्यक्ती येतो व माणूस येतो. कार्ड कुठं ठेवलं तुम्ही? कार्ड डब्यात ठेवलं असेल ना कोणत्या डब्यात? त्या खोक्यात नाही वयाकडे देऊ ना त्या रोजी. तुम्हाला चालते ती पण व्हायची शेगडी? आणि मग काय मग उगत तुम्ही हात पळून घेता. बरं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला शेगडी चालता येते का नाही म्हणून? चालायला बरं तिला पाय आहे का तुम्हीच सांगा. हे कशी बोलतो तर शेगडी चालता येते का? चालता येते का म्हणजे? तर खरंच मित्रांनो शेगडी चालणं अगोदर आम्हाला खूप अवघड वाटलं म्हणजे स्वयंपाक करणं, पण अक्षरशः आता बरेच दिवस झाले ही जी डोळे झाकून जरी म्हणलं तरी बी कल्पना स्वयंपाक करू शकते शेगडी. कारण शेगडी जी आहे खूप सेफ्टी आहे, म्हणजे कुठंच करंट लागत नाही आणि जो वरची साईड दिसती ती पूर्ण तेवढीच तापते. पूर्ण काच आहे, ॲल्युमिनियमची आहे, खालच्या साईडनं लोखंड आहे आणि कमी जास्त स्पीड करायची ते पण आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हे आपलं घरगुती शेगडी आहे. खरंच खूप भारी आहे आणि मला तर खूप भारी वाटली, कारण गॅसला कसं असतं मित्रांनो अक्षरशः काही एखादं उंदराने वायर टोकरलं काही झालं तर गॅसचा स्फोट वगैरे होऊ शकतो. तसं काही नाही. तसं आम्हाला 4 वर्ष एक्स्ट्रा लागायचे. 100 वर्ष झालं तर अजून 4 वर्ष एक्स्ट्रा लागायचे, त्याच्यामुळे आम्ही गॅस तर घेतला. मित्रांनो कल्पना जी चांगला नाही गॅस हे खरंच आहे, पण तुम्हाला तर माहीत आहे माणसाचं पुढं काय होईल हे सांगू शकत नाही. पण एक कसं आहे मित्रांनो आम्ही तर जास्त दिवस टिकणारचे, कारण की तुमचं प्रेमच तसं आमच्यावर तेवढं आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्त मित्रांनो टिकणार. कल्पनाचं जे वाक्य आहे हे खूप मोलाचं आहे आणि लाखाचं आहे. त्यामुळे मित्रांनो खरंच मित्रांनो आपला जो हा मिनी ब्लॉग तुम्ही बघत आहे हा खरंच खूप भारी आहे. कारण आज आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलवरती कल्पना ट्रिपल एट हे आपलं चॅनल आहे. ह्या चॅनलवरती अक्षरशः 1 लाखहून सबस्क्राईब आपले कंप्लीट होऊन आपण जवळपास 2 लाखाचा टप्पापर्यंत पार करण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं तर प्रेम आहे आपल्या सगळ्याकडून मिळतं आहे आणि तेच मित्रांनो आज तुमच्या प्रेमापायीच आपण आज इथपर्यंत पोहोचलोय. कशा हात धुवून आलेलं की इकडून त्यांना वाटतं हात वाहून चाललाय. तर मित्रांनो एवढा एक विषय आहे, लाईट गेली तर थोडा स्टॉप झाली त्याच्यामुळे कल्पना बघा आता हात धुतले आणि मस्त गरम गरम होता चपात्या राव. नाही तर मग चपात्यासाठी बघा आम्हाला थोडी वेळ भूक लागली पण लाईट गेली मित्रांनो. आईनं दोडी इडी खाली घेतली मस्त लगेच चव द्या धक्का. आणि मला तर जास्त पोळी आवडत नाही, त्यासाठी माझ्यासाठी स्पेशलिस्ट दाखवलं. ओ माय गॉड मित्रांनो हे जे आहे ना ज्वारीचं पीठ आहे. कशाचं पीठ आहे ते पण नक्की सांगा. तेवढं येतं म्हणा आपल्याला नक्की सांगा. ज्वारीचं पीठ ज्वारीचं हे माझ्यासाठी स्पेशलिस्ट कल्पनाने आणलं. ती म्हणजे तुम्हाला नाही का पोळ्या आवडत नाही ना तर स्पेशलिस्ट ज्वारीची मीच घेऊन येते. तर अक्षरशः एक दिवशी बाजारामध्ये गेली मला सुद्धा ध्यान नाही राहिलं तर तिनं ज्वारीचं पीठ आणलंय. तर बघा ज्वारीचं पीठ स्पेशलिस्ट माझ्यासाठी आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी माझ्यासाठी 2 ज्वारीच्या भाकरी असतात. आणि मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे ज्वारीची जर भाकर खाल्ली
तर अक्षरशः भूक पण लागत नाही आणि ते जे अन्न आहे पचन होतंय. आता लाईट गेली तोपर्यंत माझे कपडे धुवून झाले असते, मी आंघोळ केली असते. तर मित्रांनो बघा, कल्पनाचं बी खरं आहे. बघा खरंच जी जाणीवकार व्यक्ती असेल ही समजून घेते आणि ज्यांना जास्त माहिती आहे सगळं कामात काम व्यवस्थित करते, त्या तिचं म्हणणं आहे सध्या रिकामा बसूस तर तुम्ही आंघोळ करून घ्या, लेन जाऊ गेलेली तोपर्यंत आंघोळ करून घ्या, माझे कपडे धुवून होते. कसं आहे, काम आवडलं की माणूस झोपतो. झोपायला तयारी लगे पहा मित्रांनो. अजून काय नाही, दोडीलीच रिकामी दिसाली इथं आम्ही. बघा, 4 माणसाला रोहित दादाने केवढी दोडी आणली बघा. ते पोळ्या वाजताना बरं. मित्रांनो बघा, बोलताना काही पण म्हणते ती रोहित दादा नाही. मग तुमचे रोहित दादा नाही का? आणि बघा खरं तर मित्रांनो नॅचरली आहे. आजकालच्या युगामध्ये तुम्हाला तर माहीत आहे, भांड्यामध्ये, कुकरमध्ये, डब्यामध्ये पोळ्या ठेवतात. पण विचार करा, आपल्याला छोट्याशा घरात जर बसलं तर किती गरमी होती आणि ते कुकरमधून जर पोळी जर गरम करून तशी जर ठेवली तर अक्षरशः तिचा वास येतो. त्यामुळे मित्रांनो जे आहे गावाकडचं वातावरण तेच तशीच आहे. भरपूर दिवस जर टिकायचं असेल तर नॅचरल जगायचं असेल तर फक्त आणि फक्त हे गावाकडचं बघायला आणि खायला भेटते. अशा पद्धतीने मित्रांनो बघा, आपण स्पेशलिस्ट बाजारामधून अशा प्रकारची दोडी आणलेली आहे आणि ह्या दोडीमध्ये अक्षरशः येळूची कामट्या करून आपल्या मित्रांनी असेल जे आपले दोडी कारागीर जे दोडी बनवतात ही स्पेशलिस्ट खूप छान प्रकारे अशी दोडी बनवलेली आहे. आणि ही दोडी आम्हाला जवळपास 1 वर्ष तरी जाईल मित्रांनो. आणि ह्या दोडीमध्ये आपली भाकरी असेल, पोळी असेल आपण टाकत असतो. आणि तुमच्याकडे सुद्धा मित्रांनो दोडी आहे का डब्बा आहे नक्कीच कमेंट करा. पण परत मला एकदा असं सांगायचं आहे मित्रांनो, खरंच नॅचरल जर जगायचं असेल तर अशा प्रकारे दोडी आणा आणि याच्यामध्ये पोळ्या असेल, भाजी असेल, त्याच्यानंतर तुमचं काय जे असेल अशा याच्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून तुमच्या शरीराला हानिकारक होणार नाही आणि तुम्ही कितीतरी दिवस टिकताल. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपलं गावाकडचं याचं जे वातावरण आहे. आणि बघा हे आपले दादा शेठ हे आहे आमचा दादा. आणि दादाला मित्रांनो अक्षरशः दमत नाही सकाळपासून. हे बघा हे लगेच गेलो वापस. कसे खेळू दे बाहेर. म्हणजे इथं मित्रांनो खरे मित्र कंपनी झाली, त्यांची बंच कंपनी झाली आहे आणि तिथे आता खेळा झाला मित्रांनो. तर मित्रांनो चला आता आपल्याला आऊन करायला जायचं आहे. आणि जे कोणी आपला हा मिनी ब्लॉग बघत असेल तर आवडला असेल तर नक्कीच आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि माझ्यासाठी तर मित्रांनो नक्कीच विसरू नका. तर मित्रांनो आता आपला तुम्ही ब्लॉग बघितला, नक्कीच तेवढं सबस्क्राईब, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.